मीच. बोधा हात नेऊन ठेव जा. साखर कामात कसा आहे रे? फार मोठ्या फुलाचा फुल. तो एक उत्कृष्ट कवी शायर झाला. गेल्या वर्षात त्यांनी राष्ट्रपदक मिळाली पदवी. बिचारा ब्राह्मण असून वेश्या समिती सुधारायचं हाती घेतली, पण त्याचा दैवत साला गांडू. वेडा झाला बिचारा. त्याच्या वेड्याला पुष्कळ माणसं हळवली. तुम्ही नसता तर मीही वेडा झालो असतो. एवढं अफाट बंधू प्रेम केलं तुम्ही माझ्यावर. आणि आम्ही काय तुझा घोड मानलं की काय रे? छे छे, तसं नाही होणार. तुमचे माझ्यावर फार उपकार आहे. मित्राचा मुलगा ना म्हणता स्वतःच्या पोटच्या गोळ्यावर जेवढं प्रेम करता तेवढ्यापेक्षा जास्त तुम्ही प्रेम मला दिलं. आई वडिलांच्या पश्चात माझ्या काकाने माझा सांभाळ केला, पण एका कसायाप्रमाणे. पण त्याची भरपाई म्हणून की काय, तुम्ही मला आई बहीण भाऊ या सर्वांचं प्रेम दिलं. अरे या नानाला चढ्याच्या झाडावर चढवू नको. का नाकीच्या घरी आलास काका? मला काही म्हणा, पण माझ्या ताईला काही म्हणू नका. हा माहित आहे, या ताईचा बाई बनवून घेतात. अरे करून जाईल गाव आणि घेईल तुझं नाव. खबरदार. नायकी म्हणजे काय वाटतं तुम्हाला? केवळ एक शय्या शोभती. नायकिडी कुणाच्या भगिनी होत नसतात, त्या फक्त भावनी. दिल्या पाहणारे सर्व लोक माझ्या तोंडावर असतात. म्हणतात दिल्या त्या नायकिडीच्या घरी जातो. प्लीज जा तुम्ही इथून. मला सांगतोस? नालायक, मला सांगतोस? घेऊन जा रे. अरे अरे मी एक नायकीन आहे. आम्ही नायकीन कुणाची बहीण होऊ शकत नाही. जा जा तू घेऊन जा. साडी आहे जा. तुला तरी काही वाटायला हवं. अशा कोवळ्या तरुणांना नादी लावायला आम्ही काय गेलो आहात? तोंड सांभाळून बोला काका. अहो तुम्ही माझ्या वडिलांप्रमाणे आहात. तुझ्यासारखीचा एकच भाव थोडाच असणार. काका, तुमच्या ठिकाणी दुसरा कुणी असतात तर काय केलं असतं? काय केलं असतं? कारण माझी सर्व शक्ती बळ तुमच्याकडे का ती माझी आता कुठे राहिले? माहित आहे ना, मग चल निमटपणे. काका मी तुमच्या पाया पडतो. फक्त एकदा मला माझ्या भाऊची साजरी करतो काका. तुम्ही माझी एक बहीण मारली, पण परमेश्वरानं मला एक नवीन बहीण दिली. प्लीज मला भाऊबीज करायची संधी द्या. ती मिळणार नाही आणि तुम्हाला मी भाऊबीज करायला देणार नाही. केल्याशिवाय मी इथून जाणार नाही. मला उलट बघतो. तू चूप राहा. चल रे, चल. काही वाईट पटून घेऊ नका. मी पुन्हा येईन. मी पुन्हा येईन. पुन्हा येणार तर सगळ्या तोडून खाईल तुझा. चल चल. तुम्हाला हवा असेल तर निलेशला सोडून द्या. सज्जनों के साथ दोस्ती का हाथ.
दुश्मनों के पेट पर दुश्मन की लात उसी को कहते हैं विश्वनाथ। और विशादादा म्हणतात मला। एकदा तुमची तिजोरी साफ केली होती मी तुमच्या समक्ष, आणि आज निलेशला सोडला नाहीस तर, खाऊवीस करायला दिली नाहीस तर, हा सुरा तुमच्या पोटात आणि तुमची तिजोरी माझ्या हातात। दादा तू सांग, अरे पण आमच्या घरगुती ओरड का पडतोस? तुझा बाप म्हणून चल आटाप लवकर दे ती साडी निलेशकडे। अरे काय म्हणतो ना, हा आता बोल। काय बोलू? मी म्हणतो तसं बोल। बोल लवकर, बोल लवकर बोल। म्हण निलेश बेटा, निलेश बेटा, भाऊबीज कर सरितेला। भाऊबीज कर सरितेला। मी तिला माझी मुलगी म्हणतो। माझी मुलगी म्हणतो। जगो दादा, जगो। तू ये घरी, घेतो